नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यशास्त्र विषयाच्या आजच्या लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागच्या लेक्चरपासून आपण अभ्यासत आहोत की मानवतावादी प्रश्न, ज्यामध्ये आपण कालच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे भारतातील गरिबी आणि विकास. तर भारतातील गरिबी आणि विकास हे अभ्यासत असताना मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे की कशा प्रकारे भारतामधील जी गरिबी आहे ती गरिबी दूर करण्यासाठी आपला आर्थिक विकास किंवा आर्थिक वाढ घडवून आणलेली आहे. म्हणजे जर आपल्याला विकास करायचा आहे म्हणजे काय, तर आपल्या देशातील नागरिकांच्या, मग आपल्या देशात असलेल्या सर्व लोकांच्या मूलभूत गरजा, भौतिक गरजा भागवल्या गेल्या पाहिजेत. आणि त्या कधी भागवल्या जातील, ज्यावेळेस आर्थिक स्थिती चांगली असेल किंवा आपली आर्थिक वाढ झालेली असेल. म्हणजे माणसाच्या ज्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यात तो केव्हा पूर्ण करू शकतो, तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, त्याच्याकडे रोजगार असेल, तरच मग तो आपल्या ह्या गरजा पूर्ण करू शकतो. आणि मग विकास म्हणजे काय, विकास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विकास म्हणजे ही जी माणसाची परिस्थिती आहे किंवा माणसाच्या ज्या गरजा आहेत, भौतिक गरजा, अधिभौतिक गरजा, ह्या त्याला भागवता आल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टीने मग काही प्रयत्न केले जातात. आणि जसा माणूस आपल्या गरजा भागवू शकतो त्याला आपण विकास असं म्हणत असतो. म्हणजे देशातील किंवा माणसांचे जीवनमान सुधारणे, त्यांच्या राहणीमानात किंवा जीवनमानात सुधारणा होणे, त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करता येणे, यासाठी काही प्रयत्न केले जातात. आणि त्यानुसार मग आपण म्हणतो की हा विकास होत आहे. मग अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की भारताने कशा प्रकारे आपले विकासाचे धोरण स्वीकारलेले आहे. मग भारताने मी तुम्हाला सांगितलं की भारताच्या विकासाचे 3 महत्त्वाचे पैलू आपण काल अभ्यासलेले आहेत, की ज्याद्वारे भारताने स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशातील जी गरिबीची परिस्थिती आहे किंवा आपल्या देशाचा जो आर्थिक वाढ आहे ती कशा प्रकारे घडवून आणलेली आहे. तर 3 दृष्टिकोन स्वीकारले किंवा 3 ह्या प्रक्रियेमध्ये जेव्हा भारताने आपला विकास करायला सुरुवात केली, तेव्हा या विकासाच्या प्रक्रियेतून 3 पैलू समोर आलेले आहेत की या 3 पैलूंना धरून भारताने कशा प्रकारे विकास केलेला आहे. मग त्यासाठी मी तुम्हाला 3 पॉइंट सांगितले किंवा 3 मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत की जे भारताच्या विकास प्रक्रियेचे महत्त्वाचे पैलू आहेत. 3 महत्त्वाचे पैलू आहेत, ज्यामध्ये आपण पहिला पैलू अभ्यासलेला आहे की अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. भारताने अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण केले, म्हणजेच औद्योगिकीकरण केले. आणि औद्योगिकीकरणामध्ये काय अपेक्षित होतं, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग, व्यवसाय, धंदे उभा राहतील आणि त्याद्वारे मग देशातील नागरिकांना रोजगार निर्माण होईल. त्याचबरोबर उत्पादनामध्ये वाढ होईल. उत्पादनामध्ये वाढ करणं, मग ते उत्पादन जे आहे ते आपण दुसऱ्या देशांमध्ये देखील त्याची निर्यात करणं. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या देशामध्ये आपली निर्यात जास्तीत जास्त असेल, वेगवेगळ्या देशांमध्ये आपण निर्यात करू, तेव्हा आपल्याला आपल्या देशाकडे त्या दुसऱ्या देशांमधील करन्सी येत असते. आणि म्हणून मग ज्या देशाकडे जास्तीत जास्त विविध देशांची करन्सी असते तो देश विकास करत असतो असं म्हटलं जातं. तर मग आपल्या देशाने देखील काय केलेलं आहे, आपल्या देशातील नागरिकांच्या गरजा पूर्ण होतील किंवा गरजा भागवता येतील ह्या दृष्टीने देखील औद्योगिकीकरण केले, की ज्याद्वारे आपण जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं, आपल्याला दुसऱ्या देशांकडून आयात करायची गरज पडणार नाही. आणि ज्यामुळं मग आपला देश सुजलाम सुफलाम होईल किंवा स्वावलंबी बनेल. मग औद्योगिकीकरणामध्ये काय अपेक्षित होतं की आपल्या देशामध्ये रोजगार निर्मिती होईल, आपल्या देशातील लोकांना रोजगार मिळेल, रोजगार मिळाल्यानंतर आपोआपच त्यांच्याकडे पैसे येतील आणि त्यांना त्यांच्या आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्पादनामध्ये वाढ. मग ह्यासाठी शेतीकडे देखील लक्ष दिलं गेलेलं आहे. म्हणजे उत्पादनामध्ये वाढ ही शेती क्षेत्रातील जे घटक आहेत किंवा शेती क्षेत्र जे आहे त्यामध्ये देखील उत्पादनामध्ये वाढ झाली पाहिजे. मग ज्याद्वारे आपला देश जो शेतीप्रधान आहे, कृषी प्रधान देश आहे, त्या शेतीप्रधान देशातील सर्वच नागरिक, मग शेतकरी असतील, गरीब असतील, त्या सर्वांना अन्नधान्य मिळेल. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या त्यांच्या गरजा त्यांना पूर्ण करता येतील. मग अशा प्रकारे मी तुम्हाला हे 3 पैलू समजावून सांगितलेले आहे की भारताने भारताच्या विकास प्रक्रियेमध्ये 3 पैलूंचा स्वीकार केलेला आहे. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, दुसरं होतं आत्मनिर्भरता आणि तिसरा पैलू होता समता किंवा समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी किंवा निर्माण करणारी
समाजवादी पद्धती. भारताने समाजवादी पद्धती स्वीकारलेली आहे, परंतु ते बाकीच्या देशांसारखी समाजवादी पद्धती आपण स्वीकारलेली नाहीये. तर भारतामध्ये समता प्रस्थापित करणं हे आपल्या समाजवादी पद्धतीचं किंवा समाजवादी व्यवस्थेचं मूळ उद्देश किंवा हेतू होता. त्याचबरोबर भारतामध्ये सामाजिक न्याय निर्माण झाला पाहिजे. म्हणजे जे काही उत्पन्न आहे किंवा भारतामध्ये सर्वांनाच रोजगार मिळाला पाहिजे, सर्वांनाच आपल्या मूलभूत गरजा, भौतिक गरजा भागवता आल्या पाहिजेत. या दृष्टीने सरकारने लक्ष देणं, सरकारने त्या सर्व गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना राखणं, देशामध्ये नागरिकांसाठी कल्याणकारी योजना आखणं, रोजगार निर्माण करून देणं, की ज्याद्वारे देशामध्ये समता प्रस्थापित होईल. मग त्याला आर्थिक समता देखील म्हणता येईल, की आर्थिक समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने मग भारतामध्ये प्रयत्न केले गेले. म्हणजे तिथे सरकारचा जो रोल आहे किंवा सरकारची जी भूमिका आहे ती महत्वाची ठरते. आपण पाहिलं की समाजवादी व्यवस्थेमध्ये सरकारची भूमिका महत्वाची असते आणि सरकारचं संपूर्ण व्यवस्थेवरती नियंत्रण असतं. मग ती आर्थिक व्यवस्था असेल, सामाजिक व्यवस्था असेल, सर्वच गोष्टींवरती सरकारचं नियंत्रण असतं, की ज्याद्वारे सरकार सर्वांना समान वाटप म्हणजे संसाधनं असतील किंवा उत्पादन असेल त्याचं सर्वांना समान वाटप करतं. परंतु आपल्याकडे आपण समाजवादी पद्धती स्वीकारलेली आहे, परंतु ती इतर देशांपेक्षा वेगळी आहे. म्हणजे समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी आणि सामाजिक न्याय निर्माण करण्यापुरती आपण समाजवादी व्यवस्था स्वीकारली. मग हे 3 पैलू स्वीकारून भारताने आपला विकास साधण्याचा प्रयत्न केला. मग आता या सर्व गोष्टींमधून जसं भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यापासून भारताने वेगवेगळ्या गोष्टी भारताचा विकास घडवून आणण्यासाठी केला किंवा देशातील नागरिकांचे जीवन अधिकाधिक चांगले करण्याचा प्रयत्न केला. तरी आपण पाहतो की भारतामध्ये गरिबी आजही आढळते. मग असे का बरे आहे? तर भारताने ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या किंवा जे वेगवेगळे कार्यक्रम राबवले ते सर्वार्थाने यशस्वी झाले असं नाही. म्हणजे जेवढं उत्पादनात वाढ होणं गरजेचं होतं किंवा जेवढं अपेक्षा केलेली होती की उत्पादनामध्ये इतकी वाढ झाली पाहिजे या वर्षामध्ये, पुढच्या पंचवार्षिक योजनांमध्ये किंवा पुढच्या पंचवार्षिक त्या 5 वर्षांमध्ये, तर त्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसत नाही. म्हणजे अपेक्षित जो विकास आहे तो घडला गेला नाही. मग आपण त्यासाठी आजच्या लेक्चरमध्ये वेगवेगळे काही टप्पे अभ्यासणार आहोत. इथे तुम्ही ब्लॅकबोर्डवरती पाहू शकता की 1960 ते 70 आपल्याला आज अभ्यासायचं आहे की भारताचे काळानुसार बदलत गेलेले धोरण किंवा भारताचे काळानुसार बदलत गेलेले विकासाचे धोरण, ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या काळात भारताने कशा प्रकारे आपले विकासाचे धोरण बदललेले आहे, जेणेकरून या आपला जो विकास आहे तो जास्तीत जास्त लोकांचं कल्याण करणारा ठरेल. म्हणजे भारताचा पहिल्यापासून जो उद्देश आहे किंवा भारताचं पहिल्यापासून जे ध्येय राहिलेलं आहे, आपण विकास साधायचा तर तो कशासाठी साधायचा आहे, विकास करायचा तर तो कशासाठी करायचा आहे, तर देशातील सर्वच नागरिकांची परिस्थिती किंवा सर्वच नागरिकांचा विकास झाला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या पायाभूत सुविधा, मूलभूत सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत. त्या त्यांना पायाभूत गरजा किंवा त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या त्यांना पूर्ण करता आल्या पाहिजेत. म्हणजे माणूस किंवा नागरिकांच्या दृष्टिकोनातून विचार करून भारताने आपले विकासाचे धोरण नेहमीच ठरविलेले आहे. मग त्यामध्ये म्हणूनच मग बदलत्या काळात किंवा वेगवेगळ्या काळामध्ये भारताचे विकासाचे जे धोरण आहे ते बदलत गेलेले आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं अगोदर भारताने समाजवादी पद्धती स्वीकारलेली होती. म्हणजे जास्तीत जास्त उद्योगधंदे जे आहेत ते सरकारच्या नियंत्रणाखाली होते. सरकारकडून जर एखादा उद्योग व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर सरकारकडून त्यासाठी अगोदर परमिशन किंवा सरकारकडून अगोदर तुम्हाला परवानगी घ्यावी लागत होती आणि त्यानंतरच मग तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकत होतात. परंतु नंतर भारताने बदलत्या काळामध्ये आपले हे धोरण स्वीकारलेले आहे. म्हणजे जे संपूर्णपणे सरकारी उद्योग व्यवसाय आणि त्याच्यावरती सरकारचं नियंत्रण होतं उद्योग व्यवसायांवरती, तर ते हळूहळू त्यांनी कमी केलेलं आहे, जेणेकरून खाजगी क्षेत्राची देखील वाढ होईल, खाजगी उद्योगधंदे देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्थापित होतील. म्हणजे हे वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या काळाच्या गरजेनुसार बदललेले भारताचे विकासाचे धोरण दिसते. मग आता आपल्याला हे 3 मुद्दे अभ्यासायचे आहेत आणि या 3 मुद्द्यांमधून आपल्याला पाहायचं आहे की भारताने आपला आर्थिक विकास कशा प्रकारे घडवून आणलेला आहे. 3 आर्थिक विकासाचे 3 पैलू आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर मग आपण बदलत्या काळामध्ये भारताने कशा प्रकारे गरजेनुसार आपले विकासाचे धोरण बदललेले आहे, त्यामध्ये काही बदल केलेले आहेत किंवा काही योजना आणलेल्या आहेत. मग पहिला मुद्दा आहे तो 1960 ते 70
या दशकामध्ये 1960 ते 70च्या दशकामध्ये भारताचं आर्थिक धोरण किंवा आर्थिक विकासाचं धोरण काय होतं? 60-70च्या दशकामध्ये भारताने प्रामुख्याने कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे? कोणत्या गोष्टींचे जास्तीत जास्त कोणत्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त वाढ झाली पाहिजे, वृद्धी झाली पाहिजे, ह्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये लक्ष केंद्रित केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे 1980च्या दशकातील आर्थिक स्थिती. भारताची 1980च्या दशकामध्ये जी आर्थिक परिस्थिती आहे ती कशा प्रकारची होती आणि त्यानंतर मग 1991 नंतरच्या काळामध्ये किंवा 1980च्या दशकामध्येच काही गोष्टी बदलण्यास सुरुवात भारताने केलेली आहे किंवा काही गोष्टी ज्या आहेत काही बदल भारताने आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये करण्यास सुरुवात केलेली आहे. विकासाच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याची सुरुवात केलेली आहे. मग 1991 नंतरच्या काळात भारताने कशा प्रकारे सुधारणा घडवून आणल्या आणि कशा प्रकारे भारताने मग विकास घडवून आणलेला आहे ते आपण अभ्यासणार आहोत. मग आता सगळ्यात अगोदर आपण पाहूया पहिला मुद्दा 1960 ते 70च्या दशकामध्ये भारताची आर्थिक परिस्थिती कशा प्रकारची होती किंवा भारताने आपले विकासाचे धोरण काय ठेवलेले होते. तर 60-70च्या दशकामध्ये मी तुम्हाला सांगितलं की भारताने औद्योगिकीकरण स्वीकारलेलं होतं किंवा औद्योगिकीकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडवून आणलेलं होतं की ज्याद्वारे खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि उत्पादनात वाढ होईल याची अपेक्षा होती. त्याचबरोबर 1960-70चं हे जे दशक आहे त्यामध्ये सगळ्यात मोठी किंवा महत्वाचं लक्ष जे केंद्रित केलेलं होतं भारत सरकारने ते म्हणजे शेती विकासावर. शेतीच्या विकासावरती जास्तीत जास्त लक्ष 60-70च्या दशकामध्ये केंद्रित केलं गेलं कारण आपल्या देशामध्ये जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस अन्नधान्य टंचाई खूप मोठ्या प्रमाणात होती, गरिबी खूप मोठ्या प्रमाणात होती, भूक किंवा उपासमार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि हे सर्व थांबवण्यासाठी किंवा हे सर्व कमी करण्यासाठी देशातली जे अन्नधान्याची टंचाई आहे ती भरून काढण्यासाठी आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त अन्नधान्याचं उत्पादन झालं पाहिजे आणि म्हणून मग शेतीच्या क्षेत्राकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं आणि त्यामध्ये मग जलसिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या की कशा प्रकारे वेगवेगळ्या योजना राबवून मग विहिरी तलाव असतील पाटबंधारे असतील याद्वारे आपल्या शेतीमध्ये सिंचनाची व्यवस्था निर्माण केली गेली. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जी जमीन आहे त्या जमिनीची देखील सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि ज्याद्वारे मग खूप मोठ्या प्रमाणात शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ केली गेली. मग त्यालाच आपण हरित क्रांती असं म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे बी बियाणं, आधुनिक बी बियाणं, आधुनिक खतं या सर्वांचा वापर करून मग शेतीचे उत्पादन वाढवण्यात भर दिला गेला. त्यालाच आपण हरित क्रांती असं म्हणतो. ही 60-70च्या दशकातील भारताच्या आर्थिक विकासाचं धोरण होतं की शेती विकासावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आणि शेतीचा विकास घडवून आणायचा, शेतीच्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ करायची. त्याला आपण हरित क्रांती असं म्हणतो. तर मग अशा प्रकारे भारताने या टप्प्यामध्ये शेती विकासावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. मग स्वातंत्र्यानंतर औद्योगिकीकरण घडवून आणलं, मोठमोठाले उद्योगधंदे किंवा व्यवसाय उभे केले भारताने देशामध्ये. त्याचबरोबर उत्पादनात शेतीच्या उत्पादनामध्ये देखील वाढ घडवून आणली, रोजगार निर्मिती करण्याचे प्रयत्न केले गेले, उत्पादनामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला. पण तरी देखील असं दिसून येतं की 80च्या दशकामध्ये 1980च्या दशकामध्ये भारताची जी आर्थिक परिस्थिती आहे ती खूप काही चांगली नव्हती. म्हणजे एक बिकट परिस्थितीला भारताला 1980च्या दशकामध्ये सामोरं जावं लागलेलं आहे. मग काय झालेलं आहे की जी काही अपेक्षा होती म्हणजे शेतीचा विकास करून, शेतीचे उत्पादन वाढवून किंवा औद्योगिकीकरण करून ज्या काही गोष्टी अपेक्षित होत्या की विकास झाला पाहिजे किंवा काही गोष्टींची वाढ झाली पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे, हे काही इतक्या यशस्वीपणे झालेलं नाही किंवा अपेक्षित असं यश त्यामध्ये आलेलं दिसत नाही आणि त्यामुळे मग 1980च्या दशकामध्ये भारतामध्ये एक आर्थिक आणीबाणी आपण त्याला म्हणू किंवा भारतामध्ये जे आर्थिक क्षेत्र आहे किंवा आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं किंवा आर्थिक अडचण निर्माण झाली. आपल्या देशावरती बाहेरच्या देशांचं कर्ज झालं म्हणजे आपल्याला दुसऱ्या देशांकडून कर्ज घ्यावं लागलेलं आहे ह्या काळामध्ये. मग या 80च्या दशकामधली ही जी बिकट परिस्थिती आहे त्याला काही गोष्टी कारणीभूत आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं सार्वजनिक क्षेत्र कामगिरीत अपयशी ठरलं.
भारताने काय केलेलं होतं, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण समाजवादी पद्धतीचा स्वीकार केलेला होता, की जेणेकरून सगळे जे लोक आहेत किंवा अ, सामाजिक समता निर्माण करण्यासाठी किंवा समाजात समता निर्माण करण्यासाठी, सामाजिक न्याय निर्माण करण्यासाठी सरकारचं उद्योगधंद्यांवरती नियंत्रण असावं, हे जे सरकारचं धोरण होतं. त्यामुळं अनेक व्यवसाय, उद्योगधंदे जे आहेत ते सरकारच्या मालकीचे होते किंवा सरकारच्या ताब्यात होते. आणि त्यामुळं मग जे सार्वजनिक क्षेत्र आहे ते सर्व ह्या सर्वच लोकांना उपलब्ध करून लोकांना रोजगाराची जी उपलब्धता आहे ती करून देण्यात अपयशी ठरलं. म्हणजे सार्वजनिक क्षेत्र जे आहे त्याचं अपयश या 1980च्या दशकातील आर्थिक संकटाला कारणीभूत ठरलेलं आहे. त्याचबरोबर दारिद्र्य निर्मूलन आणि समाज कल्याणासाठी जे उपक्रम सरकारने राबवलेले होते, दारिद्र्य कमी करण्यासाठी, गरिबी निर्मूलनासाठी जे वेगवेगळे उपक्रम राबवले ते देखील ह्याच्यामध्ये त्यांना देखील कमी यश आलेलं आहे. सरकारच्या ह्या ज्या वेगवेगळ्या योजना होत्या त्या त्यांना देखील कमी प्रमाणात यश आलं. त्यानंतर भारताने केलेलं होतं ते पंचायत राज घटना दुरुस्ती. म्हणजे संपूर्ण देशामध्ये स्थानिक पातळीवरती सरकारने ना किंवा स्थानिक पातळीवरती देखील सरकारची स्थापना करणं. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे केंद्र सरकार असतं, त्यानंतर राज्य सरकार आणि राज्य सरकारनंतर मग आपण पंचायत राज व्यवस्था स्वीकारलेली आहे. म्हणजे जिल्हा परिषद, त्याचबरोबर ग्रामपंचायत, म्हणजे ग्रामपंचायत ह्या सर्व ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना आपण स्थानिक स्वराज्य संस्था देखील म्हणतो किंवा हे जे आहे ते स्थानिक पातळीवरती काम करत असतं. मग आता ह्या पंचायत राज धोरण जे स्वीकारलेलं आहे, मग त्यामुळे निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाले. म्हणजे स्थानिक पातळीवरती स्थानिक समस्या सोडवण्यासाठी पंचायत राज ही जी पद्धत आहे किंवा या स्थानिक पातळीवरच्या ज्या स्वराज्य संस्था आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायचे, वेगवेगळ्या योजना राबवायच्या आणि सरकारच्या ज्या योजना आहेत गरिबी निर्मूलनासाठी, दारिद्र्य निर्मूलनासाठी किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार निर्माण करून देण्यासाठी या केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने ज्या वेगवेगळ्या योजना बनवलेल्या आहेत त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायच्या, गावागावात पोहोचवायच्या आणि त्यानुसार आपल्या ज्या समस्या आहेत स्थानिक पातळीवरती म्हणजे ग्रामपंचायतींनी गावातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा, तिथलं दारिद्र्य निर्मूलन करण्याचा प्रयत्न करायचा सरकारने राबवलेल्या योजनांद्वारे. परंतु हे जे पंचायत राज धोरण होतं ते देखील त्या काळामध्ये अपयशी ठरलेलं आहे. म्हणजे त्याला हवं किंवा अपेक्षित एवढं असं यश मिळालेलं नाही. आणि म्हणून मग आपण पाहतो की निर्णय प्रक्रियेचे जरी विकेंद्रीकरण केले गेले पंचायत राज व्यवस्थेमध्ये, पण ते देखील फार यशस्वी झाले नाही. आणि नंतर आणखीन एक गोष्ट मग अशी घडली की अशा प्रकारे भारतामध्ये ज्या काही योजना राबवल्या होत्या त्या फारशा यशस्वी ठरल्या नाही आणि त्यामुळे 1980च्या दशकामध्ये भारताला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं आणि ज्यामुळे आपल्याला IMF जे आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्या ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवरची ही जी संस्था आहे त्याकडून आपल्याला कर्ज घ्यावं लागलेलं आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ह्या संस्थेकडून आपण 1980च्या दशकामध्ये कर्ज घेतलं आणि मग अशा प्रकारे आपण म्हणतो की भारताला त्या काळामध्ये 80च्या काळामध्ये कर्जबाजारी व्हावं लागलं होतं. आणि म्हणून मग 1980च्या दशकातील ही जी बिकट परिस्थिती आहे ही परिस्थिती सुधारण्यासाठी त्याचबरोबर आपल्या ज्या काही योजना आहेत किंवा जे काही कार्यक्रम आहेत ते का अपयशी ठरलेले आहेत हे सरकारने त्याचं अवलोकन केलेलं आहे आणि त्यानंतर मग 1980च्या काळामध्येच काही वेगवेगळे बदल करायला आपली जी विकास प्रक्रिया आहे, आर्थिक विकास प्रक्रिया आहे त्यामध्ये बदल करायला भारताने सुरुवात केलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं की भारताच्या विकासाचं ध्येय काय आहे तर जास्तीत जास्त लोकांचं कल्याण होणं. म्हणजे फक्तच विकास करायचा, मोठमोठाले उद्योगधंदे उभारायचे, मोठमोठाले रस्ते तुम्हाला दिसतील, चकचकीत इमारती, चकचकीत रस्ते, ह्यालाच विकास आपण म्हणत नाही. आपल्या विकासाचं जे ध्येय आहे ते असं आहे की माणूस आहे किंवा नागरिक आहेत त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे. प्रत्येक नागरिकाला आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करता आल्या पाहिजेत आणि म्हणून मग वेगवेगळ्या काळामध्ये गरजेनुसार आपण आपलं आर्थिक विकासाचं धोरण बदललेलं आहे. मग भारताने 1980 मध्ये जी आपली बिकट परिस्थिती झालेली होती किंवा आर्थिक संकट निर्माण झालेलं होतं ते सोडवण्यासाठी किंवा ती समस्या सुधारण्यासाठी आपण
IMF कडनं कर्ज घेतलं. त्याचबरोबर आपल्या ज्या सरकारचे जे काही धोरण आहे विकासाचं, त्यामध्ये देखील सुधारणा केलेली आहे. म्हणजे आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक क्षेत्र जे आहे त्यामध्ये देखील सुधारणा केलेली आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला जागतिकीकरण शिकवत असताना LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन ही संकल्पना सांगितली होती. मग भारताने देखील 1991 नंतर हे उदारवादी धोरण स्वीकारलेलं आहे, की ज्यामध्ये आपण LPG म्हणजे एल म्हणजे लिबरलायझेशन म्हणजेच उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं. म्हणजे आतापर्यंत आपले 1980च्या दशकामध्ये किंवा 1991 पर्यंत आपल्या देशातले जे उद्योगधंदे होते, व्यवसाय होते, ते पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली होते आणि जर कुणाला खाजगी क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या संस्थेला, एक समाज संघटनेला जर एखादा व्यवसाय उद्योग सुरू करायचा असेल, तर त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत होती आणि त्यामध्ये देखील अनेक अटी आणि नियम होते. परंतु नंतर मग भारताने 1991 नंतर जर जेवढं जास्तीत जास्त खाजगी उद्योग व्यवसाय उभारले जातील किंवा त्यांच्यामध्ये वाढ होईल, त्याप्रमाणे मग आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. हे भारताला कळालेलं होतं आणि त्यामुळे कारण की बाकीच्या देशांचं देखील धोरण आपण पाहिलेलं आहे. जसं की अमेरिका भांडवलशाही आहे, खाजगीकरण आहे म्हणजे जास्तीत जास्त खाजगी उद्योगांना तिथे प्रोत्साहन दिलं जातं. आणि त्यामुळे मग आपण आज पाहतो की ते एक विकसित राष्ट्र आहे जगामध्ये आणि म्हणूनच मग भारताने देखील हे खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे. मग काही प्रमाणात आपल्याला म्हणता येईल की आपण भांडवलशाही देखील स्वीकारलेली आहे. म्हणजे पूर्णपणे आपण समाजवादीही नाही आणि आपण भांडवलवादी देखील नाही. तर आपली जी अर्थव्यवस्था आहे ती आहे मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था. म्हणजे आपल्याला समाजामध्ये समता, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपण समाजवादी पद्धतीचं काही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. आर्थिक क्षेत्रामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी. त्याचबरोबर आपण भांडवलशाही मधील देखील जे खाजगीकरण असतं ते देखील आपण स्वीकारलेलं आहे. पण पूर्णपणे आपण भांडवलशाही स्वीकारलेली नाही आणि समाजवादही स्वीकारलेला नाही. तर मग काय केलं आहे 1991 नंतरच्या काळामध्ये भारताने? मी तुम्हाला सांगितलं की LPG हे जे धोरण आहे किंवा उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण हे धोरण आपण आपल्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्वीकारलं. ज्यामुळे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी उद्योगधंद्यांना, खाजगी उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे वेगवेगळे खाजगी उद्योग व्यवसाय उभे राहिले. त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण घडवून आणले. म्हणजे जे सरकारी उद्योग व्यवसाय होते, बँक होत्या, त्या सर्वांचे काय केलेलं आहे म्हणजे त्या बहुतांश प्रमाणामध्ये किंवा अनेक जे सार्वजनिक उद्योग होते त्यांचं खाजगीकरण केलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे भारताने आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर भारताची आर्थिक व औद्योगिक वाढ झाली आणि भारत एक स्थिर आर्थिक सत्ता म्हणून उदयाला आला. मग अशा प्रकारे 1980च्या दशकामध्ये भारताला जे बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागलं, त्यामध्ये भारताला कळालं की आपण जे पूर्णपणे सरकारचं नियंत्रण ठेवलेलं आहे किंवा सार्वजनिक क्षेत्राला प्रोत्साहन दिलेलं आहे, सार्वजनिक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सरकारचं नियंत्रण असेल उद्योग व्यवसाय धंद्यांमध्ये आणि त्याद्वारे आपण जो विकास करण्याचा प्रयत्न करत आहोत तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपयशी ठरत आहे किंवा त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं, हे भारताला कळालं आणि त्यामुळे मग भारताने 1991 नंतरच्या काळामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण स्वीकारलं. मग आपण उदारीकरण स्वीकारलं म्हणजे आपल्या ज्या राष्ट्राच्या सीमा ज्या आहेत त्या इतर राष्ट्रांसाठी खुल्या केल्या म्हणजे व्यापारासाठी आणि मग त्याद्वारे इतर राष्ट्रांतील जे उद्योग व्यवसाय आहेत, कंपन्या आहेत त्या भारतामध्ये येऊन त्यांचे उद्योग व्यवसाय उभारू लागले, जेणेकरून आपल्या देशातील लोकांना अजून जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आणि त्यांना रोजगार उपलब्ध झाल्यामुळे मग त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या भौतिक गरजा, अधिभौतिक गरजा त्या पूर्ण करता येऊ लागल्या. त्याचबरोबर मग खाजगीकरण स्वीकारलं म्हणजे भारताने उद्योग व्यवसायांवरील ज्या अटी नियम होते त्या शिथिल केल्या. त्याचबरोबर खाजगी उद्योगधंद्यांना पाचारण केलं किंवा खाजगी उद्योग व्यवसायांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे ह्या 1991 नंतरच्या काळामध्ये भारताने स्वीकारलेलं जे उदार धोरण आहे, मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण आहे, त्यामुळे मग भारताची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक वाढ झाली आणि मग सार्वजनिक क्षेत्राऐवजी सरकारचे
महत्त्व सार्वजनिक क्षेत्राऐवजी आपण पाहतो की मग खाजगी क्षेत्र जे आहे त्याला महत्त्व मिळालं. आर्थिक वाढ झाली कारण की खाजगी क्षेत्राला देखील प्रोत्साहन दिलं गेलं आणि त्यामुळे मग सार्वजनिक उद्योगधंदे व्यवसाय जे आहेत त्यांचं महत्त्व जरा कमी झालं. परंतु त्यांचं महत्त्व पूर्णपणे संपलं असं नाही. तर सरकार असणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. सरकारचं नियंत्रण असणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. ज्यामुळे समाजामध्ये समता प्रस्थापित होते, त्याचबरोबर सामाजिक न्याय निर्माण करता येतो. म्हणूनच मग खाजगीकरण जरी आपण केलेलं आहे, तरी पण आता सरकारची भूमिका कोणती राहिलेली आहे, तर सरकारची कल्याणकारी भूमिका राहिलेली आहे. भारताने खाजगीकरण केलं, आपली आर्थिक सत्ता किंवा आर्थिक सुबत्ता झाली. आर्थिक सत्ता म्हणून आपण एक स्थिर आर्थिक सत्ता म्हणून जगासमोर उभे राहिलो आता. परंतु मग इथे भारताचं म्हणजे खाजगीकरणाला किंवा खाजगी क्षेत्राला महत्त्व प्राप्त झालेलं आहे, की आपण एक आर्थिक स्थिर आपण आर्थिक परिस्थिती केलेली आहे. आर्थिक क्षेत्राला प्रोत्साहन दिल्यामुळे आपले जे आर्थिक वाढ आहे किंवा विकास आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि म्हणून मग सार्वजनिक क्षेत्राचं महत्त्व कमी झालं आणि आर्थिक क्षेत्राला आज खाजगी क्षेत्राला आज जास्त महत्त्व आलेलं आपल्याला प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. परंतु मग सरकार जे आहे किंवा सार्वजनिक क्षेत्र जे आहे त्याचं महत्त्व कमी झालं का? नाही. सरकारचं महत्त्व आज कमी झालेलं नाही. कारण सरकारला आजही कल्याणकारी योजना राबवाव्या लागतात. म्हणजे लोकांच्या किंवा नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत किंवा त्यांना ज्या पुरविणाऱ्या मूलभूत सुविधा आहेत. नागरिकांच्या गरजेच्या किंवा नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा देणं गरजेचं असतं ते सरकारकडून पुरविलं जातं. म्हणजे आज सरकारची भूमिका काय आहे, तर सरकारची भूमिका कल्याणकारी भूमिका राहिलेली आहे. म्हणजे संपूर्ण उद्योग व्यवसाय सरकारनेच करायचे, सरकारनेच उभारायचे ही भूमिका आता कमी झालेली आहे आणि सरकारचं कल्याणकारी धोरण आता सरकारला राबवावं लागतं किंवा सरकारची भूमिका जी आहे ती कल्याणकारी राहिलेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्या कल्याणाच्या योजना राबवायच्या आणि त्याद्वारे आपल्या देशातील लोकांचा विकास घडवून आणायचा. मग आज आपण पाहतो की आपल्याला वीज किंवा पाणी हे जास्तीत जास्त सरकारकडून पुरविलं जातं. मग अशा प्रकारे दवाखाने, मग आरोग्य सुविधा असतील, वीज असेल, पाणी असेल, अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या सोयी-सुविधा आहेत, मूलभूत सुविधा आहेत, त्या रस्ते ह्या सर्व ज्या आहे वाहतूक, दळणवळण ह्याच्या सुविधा ज्या आहेत त्या आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छ पाणी यांसारख्या सुविधा सरकारकडून आपल्या नागरिकांना दिल्या जातात. म्हणजे सरकारचं महत्त्व इथे कमी झालेलं नाही, जरी सार्वजनिक क्षेत्राला महत्त्व असलं तरी. मग अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे की भारताने आपल्या भारतातील गरिबी दूर करण्यासाठी कशा प्रकारे आर्थिक धोरण राबवलेलं आहे. मग आज आपण भारताची जी परिस्थिती पाहतो ती अतिशय चांगल्या प्रकारे झालेली दिसते. गरिबी पूर्णपणे संपली असं नाही, परंतु त्यामध्ये भारत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवून आपल्या देशाला जास्तीत जास्त विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या विकासाचा मूळ उद्देश हा आहे, हेतू हा आहे की आपल्या नागरिकांचं किंवा देशांचं जास्तीत जास्त कल्याण घडवून आणणं. मग 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे त्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह यांनी काय केलेलं आहे, एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यांनी एक सर्वे केला होता भारतातील गरिबीविषयी, भारताची आर्थिक परिस्थिती, भारताची गरिबी आणि विकास. तर मग यामध्ये भारतामध्ये गरिबीचे प्रमाण किती राहिलेले आहे, तर 2005-06 मध्ये ते 54.7 किंवा 54.7% होतं. भारतामध्ये गरिबीचं प्रमाण 2005-06 साली 54.7% होतं. त्यापासून ते 2015-16 ह्या काळामध्ये अर्ध्यावर आलं, म्हणजे 27.5% किंवा 27.5% इतकं ते कमी झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे भारताने खूप चांगल्या प्रकारे
आपल्या दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना राबविलेल्या आहेत, रोजगार निर्मिती केलेली आहे, औद्योगिकीकरण घडवून आणलेलं आहे. 1991 नंतरच्या काळामध्ये जे वेगवेगळे बदल केलेले आहेत भारताने आपल्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात भारताचा विकास झालेला आहे आणि तो विकास हा गरिबी कमी करण्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याने मदत केलेली आहे. म्हणजे लोकांच्या दृष्टीने विचार करून आपण विकास साधलेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे जर आपल्या देशातील गरिबी कमी झालेली आहे, याचा अर्थ असा आहे की आपण चांगल्या प्रकारे विकासाच्या योजना राबवत आहोत. मग ह्या पद्धतीने आपण आज हे 3 मुद्दे अभ्यासलेले आहेत. 1991 नंतरच्या काळात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमांची सुरुवात केलेली गेलेली आहे. तर आपण पाहिलं आज भारताचे काळानुसार बदलत गेलेले जे विकासाचे धोरण आहेत त्यातले काही महत्त्वाचे टप्पे. 1960-70च्या दशकामध्ये भारताने लक्ष केंद्रित केलेलं होतं शेती विकासावरती. त्यानंतर आपण पाहिलं की भारताने ज्या वेगवेगळ्या विकासाच्या योजना राबविलेल्या होत्या, विकासाचं जे धोरण स्वीकारलेलं होतं, समाजवादी धोरण आपण त्याला म्हणतो. तर त्यामुळे अनेक अडचणी आल्या, ज्यामुळे भारताला 1980च्या दशकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं. परंतु ती बिकट परिस्थिती सुधारण्यासाठी भारताने 1991 नंतर आपल्या विकास प्रक्रियेच्या धोरणामध्ये बदल घडवून आणला. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, LPG हे धोरण स्वीकारलं आणि त्यानंतर मग आपल्या भारतातील जी परिस्थिती आहे ती चांगल्या प्रकारे सुधारलेली आपल्याला दिसते आणि ह्या प्रकारे आपण भारताचं जे गरिबी आणि विकास आहे हा मुद्दा अभ्यासलेला आहे. तर अशा प्रकारे आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत गरिबी आणि स्त्रिया. त्याचबरोबर हा पॉइंट अभ्यासत असताना किंवा गरिबी आणि स्त्रिया हा मुद्दा अभ्यासत असताना आपण भारतातील महिलांची परिस्थिती, स्त्रियांची परिस्थिती हा मुद्दा देखील अभ्यासणार आहोत आणि भारताने महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केलेले आहेत, योजना राबवलेल्या आहेत किंवा कायदे बनवलेले आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तर तोपर्यंत आपण या अगोदर म्हणजे मागच्या आणि आजच्या लेक्चरमध्ये जो काही अभ्यास केलेला आहे किंवा जे काही समजून घेतलेलं आहे त्याचं पुन्हा एकदा वाचन करा तुम्ही. तुमच्याकडे पुस्तकं आहेत किंवा PDF आहेत. मग त्यामध्ये तुम्ही हे सर्व पॉईंट्स वाचा, त्यामधून काही पॉईंट्स काढा आणि अभ्यास करत राहा. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.